मी स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व्यथा याची मला चांगली जाण आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे आंदोलन करणाऱ्या शेतकरी पुत्रावर खोटे गुन्हे दाखल झाल्यास मी कुठलीही फीज न घेता विनामूल्य खटला न्यायालयात चालवणार व कायदेशीर मदत करणार असल्याचे हिंगोली येथील माजी न्यायाधीश तथा प्रसिद्ध विधिज्ञ अँड PK पुरी यांनी गाव माझा न्यूजशी बोलताना सांगितले आहे. आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांच्यासाठी वारंवार आंदोलन करणारे गजानन कावरके त्यांची मित्रमंडळी जी आहे यांच्याविरुद्ध जेव्हा खोटे गुन्हे दाखल झाले तेव्हा मला सर्वार्थानं असं वाटलं की या ठिकाणी जे ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले त्यांचं जे मनोधैर्य कायम ठेवायचं जर असेल तर त्यांना आपल्यासारख्या व्यक्तींनी समाजातल्या मदत करणं गरजेचं आहे. म्हणून मी सर्वप्रथम असं फेसबुकवरच पोस्ट केली की मी तुमची जी केस आहे ती लढावयास तयार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी देखील माझ्यावर विश्वास दाखवून ते प्रकरण माझ्याकडे सोपवलं आणि न्यायालयासमक्ष युक्तिवाद केल्यानंतर त्यामध्ये अटकपूर्व जामीन देखील आम्हाला मंजूर झाली. परंतु या सर्वांमध्ये हे करण्याचं कारण असं होतं की या शेतकरी पुत्रांना असं कुठेही वाटलं नाही पाहिजे की आपण ज्यांच्यासाठी लढतो त्यांच्याकडूनच आपल्याला आधार मिळत नाही आणि इथून पुढेही अशा प्रकारचे जे काही आंदोलनं होतील आणि त्या आंदोलनामध्ये अशा जे काही खोट्या केसेस किंवा कोणत्याही केसेस जर होतील तर मी मनस्वी ठरवलेलं आहे की या सर्व शेतकरी पुत्रांच्या केसेस ज्या आहेत त्या विनामूल्य चालवायच्या आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा. याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. केवळ या शेतकरी पुत्रांना आंदोलन करताना त्रास होऊ नये आणि त्यांना अशी कुठेही भावना निर्माण होऊ नये. नाही तर असं होतं ग्रामीण भागामध्ये घरच्या भाकरी मोडा आणि दुसऱ्याचं भलं करा यामुळे घरूनही विरोध होतो. तो विरोधही यांना होऊ नये हा मागचा त्याचा उद्देश आहे. गाव माझा न्यूज करिता महेंद्र पुरी, हिंगोली.